नमस्कार. श्री कृष्णार्पणमस्तु. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गूढ अशा 15व्या अध्यायाबद्दल म्हणजेच पुरुषोत्तम योग याबद्दल जाणून घेणार आहोत. अनेकांना वाटते की जीवनात दुःख का येते, मन अस्वस्थ का राहते, घरात शांतता का नसते आणि कितीही प्रयत्न केले तरी समाधान का मिळत नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायात अतिशय सुंदर रीतीने दिली आहे. अधिक मासात या अध्यायाचे श्रवण किंवा वाचन विशेष पुण्यदायी मानले जाते, कारण हा अध्याय आपल्याला फक्त धन किंवा यश मिळवण्याचा मार्ग सांगत नाही, तर जीवनातील दुःखांचे मूळ काय आहे आणि त्यातून मुक्ती कशी मिळवायची हे शिकवतो. कल्पना करा, एखादे मोठे झाड आहे. त्याची मुळे वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. हे ऐकायला किती विचित्र वाटेल, पण श्रीकृष्ण म्हणतात की हा संसार अशाच उलट्या वृक्षासारखा आहे. या संसाररूपी वृक्षाच्या फांद्या म्हणजे आपल्या इच्छा, मोह, लोभ, अपेक्षा आणि असंख्य विचार. आपण या फांद्यांमध्ये इतके अडकतो की आपल्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडतो. आज माणूस पैसा कमवतो, मोठे घर बांधतो, प्रतिष्ठा मिळवतो, पण तरीही मनात रिकामेपणा असतो, कारण बाह्य सुख मिळाले तरी अंतर्मनाची भूक भागलेली नसते. श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा माणूस स्वतःला केवळ शरीर समजतो तेव्हा दुःख सुरू होते, पण जेव्हा तो स्वतःला आत्मा म्हणून ओळखतो तेव्हा त्याच्या जीवनात खरा प्रकाश येतो. भगवान म्हणतात की हा संसार क्षणभंगुर आहे. आज जे आहे ते उद्या नसू शकते. संपत्ती, सौंदर्य, सत्ता, मान सन्मान हे सर्व बदलणारे आहे, पण आत्मा शाश्वत आहे. जो आत्म्याचे ज्ञान प्राप्त करतो त्याच्या मनातील भीती, चिंता आणि दुःख हळूहळू नाहीसे होऊ लागतात. आपण अनेकदा म्हणतो की माझे नशीब खराब आहे, पण श्रीकृष्ण सांगतात की नशीब बदलण्यापेक्षा विचार बदलणे अधिक महत्त्वाचे आहे. ज्या क्षणी माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि कर्म करत राहतो त्या क्षणी त्याचे जीवन बदलू लागते. पुरुषोत्तम योगात श्रीकृष्ण स्वतःचे दिव्य स्वरूप सांगतात. ते म्हणतात की सूर्याचा प्रकाश, चंद्राचे शीतल तेज, अग्नीची ऊर्जा हे सर्व माझ्यापासूनच प्रकट होते. म्हणजे आपण जिथे पाहतो तिथे परमेश्वराचे अस्तित्व आहे, पण आपले मन बाह्य गोष्टींमध्ये इतके गुंतलेले असते की आपल्याला ते जाणवतच नाही. मनुष्याचे दुःख त्याच्या परिस्थितीमुळे नसते,
तर त्याच्या आसक्तीमुळे असते. एखादी गोष्ट मिळाली नाही तर दुःख मिळाले तर ती टिकवण्याची चिंता, त्यामुळे मन कधीच शांत राहत नाही. श्रीकृष्ण सांगतात की आसक्ती कमी करा आणि परमेश्वराशी नातं जोडा. या अध्यायात एक अत्यंत सुंदर संदेश आहे. तो म्हणजे माणूस कितीही चुका केलेल्या असो, कितीही अडचणीमध्ये असो, जर त्याने मनापासून परमेश्वराचे स्मरण केले तर त्याच्या जीवनात परिवर्तन घडू शकते. कारण परमेश्वर कधीच आपल्या भक्ताला सोडत नाही. आज अनेक लोक तणाव, चिंता आणि नैराश्याचे ग्रस्त आहेत. त्यांना वाटते की त्यांच्या समस्या खूप मोठ्या आहेत. पण श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक संकट तात्पुरते असते. जसा अंधार कायम राहत नाही, तशीच दुःखेही कायम राहत नाहीत. श्रद्धा आणि संयम ठेवणाऱ्याला योग्य वेळी योग्य असं फळ मिळतच. पुरुषोत्तम योग आपल्याला शिकवतो की आपण या जगात पाहुणे आहोत. येथे आलेलो आहोत काही काळासाठी. त्यामुळे अहंकार, द्वेष आणि मत्सर यांचा त्याग करून प्रेम, दया आणि सेवा यांचा स्वीकार करा. भगवान सांगतात की जो माणूस मला सर्वत्र पाहतो आणि सर्वांमध्ये माझे दर्शन घेतो, तो खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे. अशा व्यक्तीच्या मनात कोणाबद्दल द्वेष राहत नाही. त्याचे जीवन शांत आणि आनंदी होते. या अध्यायाचे नियमित श्रवण केल्याने मन स्थिर होते. नकारात्मक विचार कमी होतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलतो. अनेक संतांनी या अध्यायाचे महत्त्व सांगितले आहे. कारण हा अध्याय माणसाला स्वतःची ओळख करून देतो. जीवनात कितीही संकटे आली तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर आपल्या सोबत आहेत. आपण एक पाऊल पुढे टाकले तर तो 100 पावले पुढे येत असतो. फक्त श्रद्धा ठेवा आणि चांगले कर्म करा. मनात सदैव भगवानाचे स्मरण करा. भक्तांनो, या पुरुषोत्तम योगाचा मुख्य संदेश असा आहे की खरे सुख बाहेर नाही, ते आपल्या अंतःकरणात आहे. जेव्हा आपण परमेश्वराशी जोडले जातो तेव्हा आपल्या जीवनातील अनेक दुःखे आपोआप कमी होऊ लागतात. मनाला शांती मिळते, विचारांना दिशा मिळते आणि जीवन अधिक सुंदर वाटू लागते. भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी प्रदान करावी. जय कृष्ण, जय श्री कृष्ण. राधे राधे.